हॅलो. हॅलो. हा बोला. हॅलो ताई, सुनीता ताई ना? हो ताई बोला ना. हा, मी इथून कात्रजवरून बोलतेय. मी खूप दिवसांपासून तुम्हाला अनुभव शेअर करायचा ठरवलं, पण रविवारीच फक्त होतं ना दिवसभर, आणि हो इतर हो दिवशी दहा टायमिंग ना तुमचं. हो हो, आज सुट्टी आहे ताई. आज योगायोगाने सुट्टी आली आहे आणि मी रोज तुमचे अनुभव ऐकत असते. तुमचा आवाज खूप छान आहे, खूप अनुभव मिळते. हा, हा. अहो, मला असा अनुभव आला, मी आता म्हणजे जास्त दिवस नाही झाले सेवेत आलेली, तसे मी म्हणजे छोटं पुस्तक नाही का, 7-8 वर्षापासून वाचन करत होते त्याचं. पण मध्यस्थीचं माझ्या मुलीचं लग्न, डिलेव्हरी वगैरे त्याच्यात मध्ये आधी राहून गेलं ना, आणि आमची जॉईंट फॅमिली होती. अच्छा. हा, हा. तर मग आत्ता आम्ही जरा जवळजवळ 27-28 वर्ष आम्ही एकत्र होतो गावाला. तर बापरे. मग हो, आता 1-1.5 वर्ष झाले आम्ही वेगळी राहतीये. तर हम्म. मी आता वेगळी राहते, तर मग मला वेळ मिळतो ना दिवसभर. असंच मोबाईल बघता बघता मला तुमचा चॅनल मिळाला. मी ते अनुभव ऐकत गेले. दिवसभर मी तुमचे अनुभव ऐकते रोज. अच्छा. तर मग मला पण म्हणजे त्याचं हे वाटायला लागलं की चला आपण पण करावं म्हणून. हा, तर हा, मी हा. पहिल्यांदाच बघा, गुरुपौर्णिमेला आता ह्या गुरुपौर्णिमेलाच मी पहिली स्वामी चरित्र सारामृतची पोथी आणली. मी हा. इथे कात्रजजवळ म्हणजे ना शंकर महाराज मठ खूप जवळ आहे आम्हाला बघा. हो. तर तिथंच मिळतो बघा. अरे तिथंच वा. पोथी वगैरे मिळते, मठाच्या बाहेरच मिळतात. अच्छा. मला जावं असं वाटलं पण नाही तुमचा फोन लागेल. मला खूप आनंद झाला. मी म्हणलं ट्राय तर करावं आपण. माझी हा. मुलगी आली आहे, तिला म्हटलं बघ तर लावून बघ अरे ना. वा. अच्छा. माझी मुलगी पिंपरीला असते. 2 नातू आहेत मला, मुलीला एक मुलगा एक मुलगी आहे. अरे बापरे, आणि वाटत नाही हो तुमच्या हो बोलण्यावरून की हो एवढं मोठं आहे. आणि मुलाला नाही अजून मूल. झाले त्यांच्या लग्नाला 3 वर्ष, पण मुलीच्या लग्नाला 6-7 वर्ष झाले. हा, हा, आणि हा. तिला 2 मुलं पण आहेत. मुलगा आहे 6 वर्षाचा, मुलगी आहे 2 वर्षाची. हा, हा. आणि मग मला आता मी पहिल्यांदाच ना ते आपलं गुरुपौर्णिमेला मी पूर्ण पोथी वाचली. आणली होती नुकतीच एक आठवडाभर आधी. अच्छा. तर हा, मी हा. पूर्ण पोथी वाचली एकाच दिवशी. नंतर मग तिचं पाय अडकले. मग हा. नंतर मी असंच 7 अध्याय 3 अध्याय असं करून पारायण करायचे. मधून अजून केलं थोडे दिवस. हा, हा, हा. नंतर मग श्रावण महिन्यात 11 गुरुवार श्रावणापासून केले मी. 11 गुरुवार उपास केला आणि वा. दर गुरुवारी पोथी पूर्ण वाचायची, असं मी करत होते. हा, हा. मग 11व्या गुरुवारी असं माझा भाचीसून तर त्यांना आपला पोशाख केला, त्यांना जेवायला बोलवलं, तिला पोथी दिली मी हा, हा, सारामृतची. हा. अरे वा. आणि मग हो, मला म्हणजे इतका आनंद वाटला ना की समाधान वाटलं. आणि नंतर मग सगळं झालं ते. तर आता मार्च महिन्यातला गुरुवार चालू झाला ना, अर्जुन आवाज करू नको. हा, तर हा. 5 तारखेपासून पहिला गुरुवार होता ना. हा, हा, तर हा. मग तर मग मी पहिल्याच गुरुवारी म्हटलं की काही नाही, आता 7 दिवस सलग करायचं आपण हे हा, 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 हा. 7 पारायण करायची. हम्म. तर मग 7 पारायण करायची. तर मग मी चालू केलं गुरुवारपासून. तर हा. माझं बुधवारी संपणार होतं ना हा, हा. पारायण. तर बुधवारी एकादशी होती. हा, तर हा, हा. मी विचार करत होते आता नैवेद्य कसं करायचा, नाही चालत ना. हा, हा, हा. तर बरोबर. मला एक माझी मैत्रीण म्हणल्या उद्या नैवेद्य नाही चालणार. मी म्हटलं गुरुवारी करते मग स्वामींना नैवेद्य, असं मी बरोबर. ठरवलं. हा. तर बघा उद्या बुधवार, उद्या संपणार माझं. तर मंगळवारी रात्री ना माझ्या घरात पावलं उठली आहेत बघा, छोटी अय्या. छोटी. हो, जशी बापरे. काही नाही का आपण महालक्ष्मी बसल्यावर ते पाऊल उठवतो छाप, हो 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 हो. तसे लहान मुलीचे असे पाऊल उठलेत माझ्या घरात. 10 ते 11 ठिकाणी उठलेत बघा. ताई फोटो पाठवा आणि बरं तुमचं बरं नाव सांगता पाठवते. का? हो, माझं नाव सांगते की मी. माझं नाव शुभांगी उल्लाळकर. अच्छा. आणि मला हां. ते पावलांचे फोटो पाठवा ताई. हो, नक्की पाठवते. आणि बघा काय झालं, त्यावेळेस नेमकी लाईट गेली होती. 6:45-7च्या दरम्यान लाईट गेली. तर लाईट गेली होती जवळजवळ आमच्याकडे 1-1.5 तास. हा. आणि त्याच्या अगोदर मी संध्याकाळच्या वेळेला घर झाडलेलं ना, काही नव्हतं. सकाळचं घर पुसून फरशी वगैरे घेतलेली, हा, हा, काहीच हा. नव्हतं. आणि हा. मग मी संध्याकाळी आमचं जेवण वगैरे झालं, फरशी पुसली आणि झाडू मारायला गेले पुन्हा. बघते तर मला दार अशी एवढी पावलं डार्क कलरमध्ये, म्हणजे गुलालात उठलेली अशी पावलं दिसली अहो. वा. आणि हो, आणि मग मला तर ना म्हणजे असं वाटायला लागलं बाई, म्हणजे मी ओळखलं की हे नक्की पावले. माझ्या मुलाला म्हणते हा. अरे बघ ना रे तू. तर तो पण बघितलं, पण त्याने एवढं मनावर नाही घेतलं. त्याला विश्वास होता की नाही माझ्यावर, काय माहिती बाबा. तो गेला निघून. मग मी माझ्या मैत्रिणीला बोलवलं, म्हटलं ताई तुम्ही चष्मा लावून या माझ्याकडं, तुम्हाला एक गंमत दाखवते.
तर त्यांना माहित होते मी पारायण चालू आहे माझं म्हणून. तर त्यांनी ना ते बघून मला म्हणलं अहो प्रत्येक स्वामी आले आणि मी माझ्या मिस्टरांना म्हणते अहो बघा ना तुम्हाला काय दिसतं. तर त्यांना जरा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांना दिसत नव्हतं. तर ते म्हणले की मला एवढं नाही दिसत आहे म्हणले व्यवस्थित. तर मी बोलवलं तर बाजूच्यांना, तर त्या म्हणल्या अहो खरंच स्वामी आलेत म्हणले तुमच्या घरी, स्वामी आलेत तुमच्या घरी. अहो हॉलमध्ये 7-8 ठिकाणी उठलेत, 8-9 ठिकाणी. तर महालक्ष्मी बसवतो ना त्यांच्या समोर दोन्ही बाजूबाजूलाचे पाऊल आणि त्याच्या अगोदर जे ना घरात प्रवेश केलेला तर पुढे उजवा डावा मागवा असे 5-6 ठिकाणी आणि महालक्ष्मींच्या तिथं समोरासमोर तिथं हो त्याच समोर आहे बघा. आणि तिथून डायरेक्ट मग बेडरूम मध्ये देवारा आहे आमचा, तर देवाऱ्याच्या तिथे आहेत बघा. म्हणजे लक्ष्मी आली ना ताई तुमच्या घरात. हो लक्ष्मी आली. अहो मला एवढं बघून इतकं रडायला आलं की मला स्वामींनी किती लवकर प्रचिती मला अजूनही माहित होत. आणि तुम्ही किती वर्षापासून आहात ताई सेवेत? अहो मी सेवेत तशी ना म्हणजे मी जास्त करत नव्हते काय बघा, असं थोडंसंच करायचं. फक्त स्वामी महात्म्याची पोथी वाचत होते, पण त्या गॅप पडला होता त्याच्यात. तर मी अशी एक माळ होती माझ्याकडं ग्रंथाबरोबर मी नवनाथांचं पारायण केलं बघा 3 वर्ष अगदी सलग. म्हणजे की खूप कडक केलं मी, कांदा लसूण खाल्लं नाही, मीठ खाल्लं नाही 9-9 दिवस असं आधी पारायण झालेत माझी. मग माझ्याकडे ती माळ होती ना, तर मी म्हटलं ही माळ ठेवून काय करायचंय म्हटलं, तर आपण जप तरी करावं स्वामींचा, असं मला स्वामींनीच बुद्धी दिली. आणि मग मी जप करत होते बघा स्वामींचा जप. जो 10-12 दिवस केला असेल. नंतर मी एका ठिकाणी साखरपुड्याला गेले, सोन्याचे कानातले घातले होते. तर शंकर महाराज मठाच्या तिथूनच आम्ही रिक्षाने आलो ना, तर रिक्षातून उतरले तसं माझ्या कानातलं पूर्ण खाली पडलं. तर मला काय म्हणजे असं म्हणजे जाणवलं की काहीतरी टपकन पडलं म्हणून असं वाटलं. तर मी इकडे तिकडे बघते काय दिसणार. आणि तिथे तर बघा मेन एवढी खडी होती, रोडचं काम चालू होतं ना, खडी होती बघा आणि एका बाजूला चेंबर होतं. तर ते कानातलं पडलेलं मला समोरच सगळं दिसलं. स्क्रू एका बाजूला, कानातलं एका बाजूला, झुमके होते ना टॉप एका बाजूला, असं सगळं. सापडतं का सांगा ताई? म्हटलं मला स्वामींनी आधीच प्रचिती दिली, मी सेवा केली नाही तरी. बघा नाही कसं आहे ताई, जे तुमची श्रद्धा आहे ना त्याचं फळ आहे ताई हे. हो ते आणि खरंच म्हणजे मी खूप श्रद्धा केला, खरंच केलं. मला मला म्हणजे अशी इच्छा की बाबा म्हणजे कसं वाटतं जरा मुलगा सून आहे जॉबला पण मुलं नाही ना, मग असं वाटायचं की चला आपण हे केलं तर जरा आपल्या मुलाची पण प्रगती होईल. असं माझं आपलं चालू होतं. तर मला 6व्या दिवशी स्वामींनी प्रचिती दिली बघा. किती छान ताई. हो बघा ना. आणि मी म्हटलं मी तिथे म्हणजे आता ह्या गोष्टीला झाले बघा 10 डिसेंबरला पावलं उठलीत माझ्या घरात, अजून आहेत. अजून आहेत हॉलमध्ये ना, मेन दरवाज्यात अजून दिसतात, बोट सुद्धा दिसतात ती छोटी छोटी बघा पावलांची. आणि देवापुढे सुद्धा येत आहो. किती सुंदर. खूप सुंदर. खूप भाग्यवान आहात ताई तुम्ही. अहो किती लोक बघायला पण आले माझ्या घरी, ज्यांना जे स्वामी भक्त आहेत त्यांना विश्वास आहे. बरोबर बोलला. एकदा काय झालं बघा, मी ना असं मी एकदा ना असं स्वामींच्या पुढे वाचन वगैरे झालं आणि मी बसली होती. मी कशी म्हणते स्वामींना, स्वामी माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचते का हो? तर असं म्हणते तर माझी माळ फिरल. मी ऐकलं होतं मोबाईलमध्ये माळ फिरते म्हणून. तर माझी माळ गोल गोल फिरायला लागली अहो. तर मी माझ्या मुलीला सुनेला त्यांच्या घरातूनच जॉब, सुनबाई तर घरातूनच करते, डोंबिवलीची सुनबाई आहे माझी. आणि हो डोंबिवलीची. आणि मुलगा त्याचं म्हणजे 3 दिवस जातो 2 दिवस घरी असं काम आहे ना. तर तोही होतो त्या दिवशी गुरुवारचा. तर म्हणते मुलाचं नाव शार्दूल आहे माझ्या. मी म्हटलं अरे बघ ना शार्दूल माळ कशी माझी फिरती. म्हणला तिला सोनाली, सुनबाईचं नाव सोनाली, तिला म्हटलं अगं बघ. ती पण म्हटली हो. आणि मी दुसऱ्या दिवशी पुन्हा तसं केलं. मला म्हणतो आई असं का करती सारखं, असं नसतं करायचं. म्हणजे स्वामींची परीक्षा घेते की काय, असं नसतं करायचं. मी म्हटलं जाऊ दे, ह्याला विश्वासच नाही आपल्यावर. मग मी म्हटलं स्वामींना, म्हटलं स्वामी म्हणजे मी असं ऐकलेलं ना की पाहते ना दिव्यातून चंद्रकोर काय काय दिसतं असं. तर
मला काय वाटलं आता हे मला एकटीला दिसेल तर कोणाचाच विश्वास बसणार नाही ह्या गोष्टीवर. तर मी स्वामींना म्हणत होती, स्वामी तुम्ही जे मला काही दाखवताल ना तर मला एकटीला नका दाखवू, माझ्या घरातल्यांना पण दिसू द्या ते आणि तुमच्या सेवेत त्यांना पण येऊ द्या असं मी म्हणली. तर स्वामींनी घरातल्यांना काय बाहेरच्यांना सुद्धा दाखवलंय सगळं त्यांची अस्तित्व खरं ना हो. मला इतकं वरून आलं, मी खूप रडले किती स्वामींनी लवकर प्रचिती दिली आणि केवढं माझं भाग्य आहे तुमचा फोन लागला मला. किती दिवसापासून प्रयत्न करत होते की तुमचा नंबर मिळवायचा कसा. 7021 तोच आहे ना नंबर तुमचा. प्रत्येक व्हिडिओ मध्ये आहे तो नंबर. हो आहे. तर ना काय झालं मी ना परवा एकदा असं ट्राय करत होते, फोन लागत होते पण उचलत नव्हते. पण तुम्ही टीचर आहात ना, तुम्ही नसाल घरी. हो. हा तर मी म्हटलं आता कसं होणार. तर माझी एक मैत्रीण इकडे बालाजीनगरमध्ये, तर तिच्याकडे केंजळे दादांचा फोन नंबर आहे. तर मी म्हटलं आता मी असा प्रयत्न ठेवला की काय नाही आपण तिच्याकडून त्यांचा नंबर घेऊ, ते सांगतील तुमचा नंबर असं आपलं. आणि कसं आहे ना ताई, मी काय एवढी जास्त खूप शिकलेली नाहीये बघा, हुशार नाही एवढी, आणि मला एवढी मोबाईल मधली पण जास्त माहिती नाहीये. आपलं हे आपलं बघत असते युट्यूब वगैरे असं ह्याच्यातून अनुभव. माझं दिवसभर कसं असतं, माझी सुनबाई तिचं काम चाललेलं असतं, मी एकटीच असते ना घरी, माझे मिस्टर पण कामाला जातात मुलगा. तर मग दिवसभरात माझं आपलं तेच चाललेलं असतं. हे स्वामी अनुभवच ऐकत असते मी सारखं. आणि आपलं तारक मंत्र लाव, नामस्मरण स्वामींचं, हेच माझं दिवसभर. हरिपाठ असतो दोन्ही वेळेला बघा, सकाळ संध्याकाळी दोन्ही टाइम हरिपाठ असतो माझा. हो. आणि माझं स्वामींची गाणी वगैरे लावून आपलं स्वयंपाक करत राहायचं, काम करायचं, जे काय स्वामींची सेवा करत राहायची करते जे काय करते. खूप बरं वाटलं तुमचा फोन लागला. मी शेअर करते ताई. बरं पाठवते मी तुम्हाला. याच नंबरवर पाठवायचा ना फोटो. नक्की पाठवते. हो चालेल ठीक आहे. त्यामुळे तुमचा आवाज खूप छान आहे, तुम्ही बोलता. काय नाही स्वामी, तुमच्या अनुभव तुमचा पण छान आहे आवाज. मी शेअर करते ताई. हो मी पाठवते. श्री स्वामी समर्थ.